नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासावर बोलू काही याच्या दुसऱ्या सत्रात मी तुमचं स्वागत करतो. काल कुलकर्णी सरांनी आपल्याला अभ्यास कसा करावा याच्याबद्दल पंचपदी म्हणजेच 5 पायऱ्यांची माहिती दिली. आज आपण त्या प्रत्यक्ष पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत. चला तर मग माझ्याबरोबर जाऊया आपण सरांकडे आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकलं आहे की अभ्यासाची पंचपदी किंवा अभ्यासाच्या 5 पायऱ्या. यापैकी पहिली पायरी आहे विषयाचं पूर्वज्ञान. मित्रांनो, अनेकदा वर्गामध्ये शिकताना आपल्या असं लक्षात येतं की तो विषय मला नीट समजला नाही किंवा तो विषय मला आवडला नाही. असं का बरं होतं? याचं कारण त्या विषयाचं पूर्वज्ञान कमी असतं किंवा आपण विसरलेलो असतो. आणि म्हणून वर्गातनं बाहेर पडताना, वर्गामध्ये प्रवेश करताना आपल्या मनामध्ये हा विषय आपण घोळवत ठेवला पाहिजे. आत्ता कोणता विषय आहे, कोणती तासिका आहे आणि त्याचं पूर्वज्ञान मला असलं पाहिजे. मग हे पूर्वज्ञान मिळवण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे आपण आज कोणकोणत्या विषयांचा अभ्यास वर्गात होणार आहे ते वेळापत्रकाप्रमाणे समजून घेणं. तो पाठ वर्गामध्ये सरांनी किंवा बाईंनी शिकवण्यापूर्वी शांतपणानं घरी वाचून पुढे गेलं पाहिजे, म्हणजे तो विषय आपल्याला समजतो. पण अनेकदा असं घडतं की ते वाचत असताना, तो पाठ वाचत असताना त्यात आपल्या मनात काही शंका येतात आणि त्याचं कारण असं असतं की त्याची माहिती अगोदरच्या वर्गात असते. म्हणजे तुम्ही 8वीमध्ये असता आणि त्या पाठाचा संदर्भ असतो 7वीमध्ये. तुम्ही 9वीमध्ये असता आणि त्या पाठाचा संदर्भ असतो 8वीमध्ये. मग अशा वेळेला तुम्ही ज्यावेळी पाठ वाचता त्यावेळी तुमच्या लक्षात येतं, अरे हे मला आठवत नाही आहे, हे मला समजलं नाही आहे, मग ते मी समजून घेतलं पाहिजे. ही विषयाच्या पूर्वज्ञानाची कल्पना आहे. ही विषयाची पूर्वज्ञानाची कल्पना चांगल्या रीतीनं येणं म्हणजे आपल्या मनाची तयारी आहे. म्हणून आपल्या वर्गामध्ये प्रवेश करण्यापूर्वी, आपले सर किंवा बाई वर्गामध्ये येण्यापूर्वी आपण आपलं पाठ्यपुस्तक, आपली वही नीट उघडून ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर सुरू होतो तो म्हणजे वर्गातलं शिकवणं. वर्गातलं शिकवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण असं आहे की वर्गातलं शिकवणं फक्त एकदाच होतं, ते पुन्हा पुन्हा होत नाही. जर पुन्हा झालं तर ती उजळणी असते. तेव्हा तुमच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जो नवा विषय रेखांकित होतो त्याला आपण म्हणतो वर्गातलं शिकणं. हे वर्गातलं शिकणं आपले सर किंवा आपल्या बाई आणि आपण यांचा एक संवाद असतो. त्याचबरोबर वर्गातल्या वातावरणाचा तो एक अतिशय सुंदर परिणाम असतो. आणि म्हणून आपण आपल्या मित्रांनी सर्वांनी मिळून ठरवलं पाहिजे की वर्गातलं शिकणं चांगलं होण्यासाठी आवश्यक आहे आपली एकाग्रता आणि वर्गातल्या वातावरणाची शांतता. जेव्हा बाई बोलायला सुरुवात करतात किंवा सर सांगायला सुरुवात करतात तेव्हा आपलं मन एकाग्र करा. पूर्णपणानं त्यांचं लक्ष आपल्यावर केंद्रित होतं आहे हे पहा आणि आपण आपल्या विषयाकडे लक्ष देताना आपली लेखणी, आपली वही तयार ठेवा. बाईंनी सांगितलेला नवीन मुद्दा हा लिहून घ्या. बाईंचा किंवा सरांचा जो पाठाचा विषय असेल तो आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. याचा अर्थ असा की बाई किंवा सर शिकवत असताना त्या आपण ऐकायचं आहेच, पण त्याच्या नोट्स पण आपण काढायच्या आहेत. मित्रांनो, हा विषय समजून घेताना एखादी नवीन माहिती समजून घेणं हे जसं महत्त्वाचं असतं तसं त्यामध्ये कार्यकारण भाव समजून घेणं हे महत्त्वाचं असतं.
अमुक एक गोष्ट घडली म्हणून अमुक एक गोष्ट घडली असं आपल्या बाई किंवा आपले सर सांगत असतात. त्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि म्हणून हा विषय नवीन आहे हे लक्षात घेऊन त्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा नवा विषय आणि हे नवीन सर किंवा बाई यांच्याबद्दल आदर ठेवा. कारण आपल्याला माहिती आहे, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान कुणाला मिळतं? जो श्रद्धाळू आहे त्याला. सर किंवा बाई माझ्या कल्याणासाठी सांगत आहेत म्हणून मी ते ऐकलं पाहिजे, नव्हे ऐकलंच पाहिजे. आणि म्हणून ती श्रद्धा ठेवा आणि तो विषय मला आवडतो असं माझ्या मनाशी ठरवा आणि आपल्या मनाला बजावा. अनेकदा तो विषय तुम्हाला आवडत नाही, अनेकदा तो घटक तुम्हाला आवडत नाही, पण ही आपल्या मनाची कल्पना काढून टाका आणि लक्षात ठेवा, आपण आपल्या मनाला बजावा, होय मला हा विषय समजला पाहिजे, हा विषय मला आवडला पाहिजे, हा विषय माझा आहे. वर्गामध्ये सर किंवा बाई सांगत असताना अनेक उदाहरणं देतात. त्या उदाहरणामध्ये तुम्ही रमून जा, त्या विषयामध्ये त्या वातावरणामध्ये एकरूप व्हा. ज्या वेळेला सर किंवा बाई तुम्हाला तो विषय समजावून सांगत असतात त्यावेळी इतिहासासारखा एखादा विषय असतो किंवा एखादी कविता असते, त्याचं रसग्रहण चालू असतं किंवा चालीवर आपल्या बाई किंवा सर ती कविता म्हणत असतात, तेव्हा प्रत्येक विषयाची प्रकृती वेगळी असते. भूगोल या विषयामध्ये कदाचित वृक्षता असेल, तर मराठीच्या कवितेमध्ये कदाचित अतिशय उत्तम अशा प्रकारच्या मनाची स्थिती असेल. विषय कोणताही असो, वातावरण कोणतंही असो, आपण त्याच्याशी समरस व्हायचं आहे. आपल्या मनातल्या पूर्वकल्पना काढून टाका की मला हे आवडतं आहे, मला हे आवडत नाही. नाही, प्रत्येक गोष्ट मला आवडते, ती मला आली पाहिजे, ती मला समजली पाहिजे, कारण त्याचा संदर्भ हा माझ्या परीक्षेशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जून जुलैमध्ये जे तुम्ही शिकलात त्याची परीक्षा कदाचित तुम्हाला त्या वर्षीच्या मार्चमध्ये द्यायची असते. तेव्हा एवढा मोठा कालावधी असतो की तुम्ही विसरण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन तो विषय समजून घ्या. तेव्हा काळ ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, वेळ ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अभ्यासाच्या या प्रवासामध्ये वेळेचं महत्त्व अजिबात विसरू नका. म्हणून बाई किंवा सर वर्गामध्ये प्रवेश केल्यापासून त्या वर्गातनं बाहेर पडेपर्यंत आपण आपलं पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करा. आणखीन एक तुम्हाला सांगायचं, एखाद्या वेळी आपल्या शेजारचा मित्र तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला थांबवा आणि सांगा, गप्प बैस, मला ऐकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सहकार्य फार महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळी आपल्या मित्राच्या बद्दल आपल्या मनामध्ये खूप प्रेम आणि आपुलकी असेल आणि तरी तो बोलत असेल तरी आपण त्याला थांबवणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही मित्रांच्या गप्पांपेक्षा महत्त्वाचा आहे विषय, महत्त्वाचा आहे विषय समजून घेणं आणि महत्त्वाचं आहे आपल्या बाईंचं सांगणं, कथन करणं. बाईंनी फाळ्यावर काढलेली आकृती असो, केलेली आकडेमोड असो किंवा एखाद्या प्रयोगाचं सुंदर काढलेलं आरेखन असो, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा आणि ते पहा, समजून घ्या. पाहणं आणि समजून घेणं हा एक अभ्यासाच्या शिकून घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्गामधलं बाईंनी किंवा सरांनी शिकवणं हे इतकं महत्त्वाचं आहे की हा आपल्या सगळ्या शिक्षणाचा, आपल्या अभ्यासाचा पाया आहे. ही गोष्ट एकदाच घडते, वर्गामधलं शिकवणं एकदाच घडतं, म्हणून आपलं लक्ष त्यावर केंद्रित करा. वा,
सरांनी ह्या 2 पायऱ्यांबद्दल आज आपल्याला खूपच चांगली माहिती दिली. अशीच माहिती घेऊन आम्ही परत परत तुमच्या भेटीला येणारच आहोत. तोपर्यंत आमचा हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींमध्ये, शिक्षकांकडे त्याचा प्रसारही करा. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये.